सुरुवातच करूया कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातल्या बातमीनं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत आणि असं असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोला रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लगावलेला आहे। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का असा सवाल त्यांनी विचारला आहे। आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते, मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते, मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। शिवसेना उबाठाच्या आता 20 आमदार असून त्यातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत। 8 आमदार योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय। योग्य वेळ आली की उद्धव ठाकरे गट रिकामा झालेला दिसेल असा दावा त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंचा पक्ष रिकामा झाल्यावर राऊतांना बोलण्याकरता तोंड राहणार नाही असा टोला जाधवांनी लगावलाय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेले 8 आमदार कोण याची चर्चा आता रंगली आहे। वेळ येऊ द्या, राहिलेली शिवसेना सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही। अनेक त्यांच्याजवळ 20 आमदार आहेत, त्यामध्ये बरेचसे जवळपास 8-10 आमदार हे सातत्यानं संपर्कामध्ये आहेत। शिंदे साहेबाकडे येतात, भेटतात, कामही करून घेतात आणि खासदारही आमच्या संपर्कामध्ये आहेत। फक्त योग्य आकडा जुळायची आम्ही वाट बघतो आहोत। त्या दिवशी स्पष्ट होईल आणि मग त्या दिवशी संजय राऊतला बोलायला जागासुद्धा राहणार। बातमी धाराशिवमधून। धाराशिवमध्ये शिवसेना उबाठाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे। धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईकांनी प्रवीण स्वामी यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी प्रवीण स्वामींकडून फटाक्यांची आतषबाजी करत उमरगा निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बालाजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल म्हणजे तारीख जरी समोर आलेली नसली तरी सुद्धा तयारी सगळे पक्ष करू लागलेत आणि त्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं प्रमाणही वाढलंय। या सगळ्या घडामोडी बघता या भेटीला किती महत्त्व प्राप्त झालंय? सुवर्णा, एकूण जर बघितलं तर प्रवीण स्वामी जे आहे ते आमदार पहिल्यांदा झाले आहेत। शिक्षक माणूस होता पण सामान्य जनतेने त्यांना आमदार केलेला आहे। एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू म्हणून ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, तिथे त्यांचा पराभव त्यांनी 1,500 मताने केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांचं ह्या निवडणुकीत विजय मिळवला आणि जे ठाकरे गटाची ताकद जर बघितली तर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे 2 आमदार आणि 1 खासदार अशी मोठी उद्धव ठाकरे गटाची ताकद आहे। त्यात कुठतरी ठाकरे गटाच्या ह्याच्यामध्ये प्रवीण स्वामी यांना देखील महत्त्वाचं स्थान आहे, मात्र त्यांना कुठतरी त्यांनी ही जी भेट घेतली आहे त्या भेटीमुळे कुठेतरी चर्चा
सध्या सुरू झालेली आहे आणि त्यांनी काल अचानकपणे ही भेट जी आहे ती प्रताप सरनाईक यांची घेतली. त्यांना घरी बोलवलं, चहापान केलं आणि याबाबत आपण प्रवीण स्वामी यांच्याशी देखील बोललो. सुवर्णा, एक विशेषतः हे सांगायला पाहिजे की जे आमदारांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यात हे नसलं तरी त्यांनी त्याचे व्हिडिओ असतील, त्याचे रील्स असतील, हे जे आहे ते सोशल मीडियावर स्वतः शेअर केलेत आणि विशेषतः सगळ्या पत्रकारांना आपण भेट घेतल्याचे व्हिडिओ देखील त्यांनी पाठवलेत. नेमकं प्रवीण स्वामी यांना काय सुचवायचंय, पक्षांना काही संदेश द्यायचा का या माध्यमातून, हा देखील प्रश्न आहे. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांना आपण याबाबत विचारणा केली आहे की प्रवीण स्वामी यांची तुम्ही भेट घेतली आहे, तर त्यांनी भेटीगाठी होत असतात, त्यात एवढं त्याच्यात काही विशेष महत्व नाहीये. फक्त एक मानायला पाहिजे की काही अडचणी मतदारसंघातल्या होत्या, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली असं सांगत प्रताप सरनाईकांनी एक प्रकारे टायगर ऑपरेशन जे आहे ते कुठेतरी सुरू असल्याचे अस्पष्टपणे जे आहे ते संकेत या माध्यमातून दिलेले आहेत. प्रवीण स्वामीचा जो उत्साह पाहता निश्चितच येणाऱ्या काळात जर शिंदे शिवसेनेत गेले तर आपल्याला वागू वाटू नये असं चित्र कुठेतरी आता निर्माण केलं जात आहे. नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली. पालकमंत्र्यांच्या स्वागताकरता लावलेल्या बॅनरमध्ये फोटो नसल्याने शिवसैनिकांनीच हे बॅनर फाडले. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती मिळते. दरम्यान शिवसेनेचे नेते भगवान देवकाते यांनी हे बॅनर लावले होते. बॅनर नेमके कोणी फाडले याचा शोध सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच राज्यात आणखी एका पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सध्या शिवसेनेचे प्रतापराव सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि दरम्यान जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राणा पाटील आणि सरनाईक दोघेही धाराशिवच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात एकत्र आले होते, त्यावेळी दोघांनी संवादही साधला. या संदर्भात विचारल्यावर अशी मागणी केली नसल्याची सारवासारव राणा पाटलांनी माध्यमांसमोर आणि सरनाईकांसमोर केली. यावेळी सरनाईकांना मात्र मौन बाळगले. दरम्यान माध्यमातून यांनी वाद नसल्याचं जरी चित्र रंगवलेलं असलं, दाखवलेलं असलं तरी त्यांच्या देहबोलीतून मात्र अंतर्गत वादाची चिन्ह स्पष्टपणे दिसत होती. मला मी इथेच आहे ना, चर्चा कोणी काही करेल, हे सपशेल खोटी आहे आणि व्यवस्थित काम चाललंय. आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याच्यात. या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारच्या लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्यानं आलेलं आहे आणि मला शेवटी सगळ्या बघा महायुतीचं सरकार आहे. राणा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचा सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे.